महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा। राज्यातील कंत्राटदारांनी सर्व विकासाची कामे 5 फेब्रुवारी 2025 रोजीच बंद केले आहे। या अनुषंगाने कंत्राटदारांवर खूप मोठा आर्थिक बोजा पडत असल्याने कंत्राटदार हवालदिल झाला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आज सोमवारी 10 मार्च 2025 रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या अगोदर 14 जानेवारी 2025 रोजी महासंघाने राज्यातील मुख्यमंत्री व मंत्री महोदय सर्व विभाग यांना पत्र दिले होते, परंतु शासनाने अद्यापही याबाबत काहीही उपाययोजना व कार्यवाही केली नाही। त्यामुळे राज्यातील 3 लाख कंत्राटदार व त्यावर अवलंबून असणारे करोडो घटक आर्थिक अडचणीत सापडले आहेत। तसेच हायकोर्टाच्या विरोधात जाऊन एकाच व्यक्तीला काम मिळण्याची प्रक्रिया करत आहेत। त्यामुळे छोटे कंत्राटदार देशोधडीला लागत आहेत। याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा। राज्यातील निघणारी कामे 33% कामे सुभे अभियंता, 33% मंजूर संस्था, 34% ओपन कंत्राटदार यांना बंधनकारक असताना सगळीकडे सर्व कामे मजूर संस्था यांना देऊन 1.5 कोटीच्या आतील कामांना नियमबाह्य अटी घातल्या जात आहेत। त्या बंद कराव्यात। कंत्राटदार शासकीय काम करत असताना गावगुंडांकडून त्यांना त्रास होत आहे। त्यामुळे कंत्राटदार यांना संरक्षण कायदा लागू करावा। कंत्राटदारांची कामे मंजुरीचे प्रस्ताव देखील मंजूर होत नसल्याने विकास कामांवर फरक पडत आहे। या मागण्यांसाठी त्यांनी हा मोर्चा काढला। त्या अनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावरही मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा मुंबई ठाणे पालघर अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला। यावेळी आंदोलनामध्ये संघटनेचे अनिल नलावडे, अतुल घरत, शेखर नितवाने, कल्पेश केणे, संतोष जयकर, दर्शना शिंदे, वसंत फुलवर, विशाल गायकवाड, बाळकृष्ण ठाकरे, सनी लाड, मोहिते, चेतन शिंदे, तिवरेकर, राजू शेठ आदी पदाधिकारी उपस्थित होते। त्यानंतर अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। अत्यंत योग्य प्रश्न आहे। मला असं वाटतं की शासन हे भैरव होत चाललंय की काय, मला काही लक्षात येत नाहीये। शासन असं का आमच्यावरती अन्याय करतंय की आम्ही कोणासाठी पैसे मागतोय? आम्ही आमच्याच केलेल्या कामाचे पैसे मागतोय ना, ते तर तुम्ही द्यायला पाहिजे ना, का देत नाहीयेत? बरं, शासनाकडे जर पैसे नसतील तर त्यांनी विकासाची कामं काढू नये। आता जर तुम्ही वर्तमानपत्रामध्ये बघत असाल किंवा शासनाची कुठलीही वेबसाईट काढा, कुठल्याही डिपार्टमेंटची काढा, मग ती सार्वजनिक बांधकाम खाता असू द्यात, ती महापालिका असू द्यात, ती जिल्हा परिषद असू द्यात, PMGSY असू द्यात, सिंचन भवनाची असू द्यात, कुठल्याही तुम्ही जर वेबसाईटवर गेला शासनाच्या टेंडरच्या याच्यावरती तर तुम्हाला लाखो करोडोच्या निविदा आज सुद्धा उपलब्ध झालेल्या दिसतात विक्रीसाठी। तर शासनाकडे पैसे नाही आहेत ना, मग शासनाने निविदा का काढताय? त्यांनी ताबडतोब या निविदा बंद कराव्या आणि पहिला 2 वर्ष 3 वर्षापासून आमची जी थकबाकी राहिलेली आहे शासनाने ती पहिला द्यावी आणि मग निविदा काढाव्या आणि मग विकासाचं पर्व आणि मग ह्या गोष्टी त्यांनी कराव्या असं मला वाटतंय। आज अधिवेशन आहे। परवाच्या दिवशी 2-4 आमदार लोकप्रतिनिधींनी विधानसभेमध्ये कंत्राटदारांच्या देयकांच्या बद्दल प्रश्न उपस्थित केला होता। त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं आहे की कंत्राटदारांची देयकं देण्यासाठी अजितदादांना आम्ही विनंती केलेली आहे, कारण की अर्थखातं त्यांच्याकडे। मग आज आम्ही दादांना तेच म्हणतोय, तुम्ही अर्थसंकल्प आज मांडणार आहात, मग या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही आमचा विषय घेणार आहात की नाही? एकीकडे अजितदादा म्हणतायत की आम्हाला कंत्राटदार कॉन्ट्रॅक्टर जे असतील ते आम्हाला कार्यकर्ते नको। मग जर बघितलं तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर नको आहेत कार्यकर्ते, मग तुम्ही ज्यांची कडनं कामं करून घेतले त्यांना देयकं द्या ना तुमची। तुमच्या कंत्राटदारांना तुम्हाला नको असेल तर तुम्ही का देऊ त्यांना, तुम्ही कार्यकर्त्यांना का करून घेऊ? पण तुम्ही उर्वरित जो कंत्राटदार आहे, जो काम करणारा कंत्राटदार, त्याची देयकं द्यायला पाहिजेत। आणि म्हणून माझ्या अजितदादांना विनंती आहे की येत्या या 2 तासानंतर जो अर्थसंकल्प सामील होणार आहे, बजेट ते घोषित करणार आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी तातडीने आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा ही आमची त्यांना विनंती आहे।